नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये एंटायर दिवसभर चांगला बुलिश आणि पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. मॉर्निंगच्या सत्रामध्येच निफ्टी ऑलमोस्ट 300 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये गेलेली. 24,300च्या अबव 24,300 महत्त्वपूर्ण रेझिस्टन्स होता आणि 24,300च्या आसपास निफ्टी थोडा रेंगाळला आणि दुपारनंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं. 24,300वरून निफ्टी ऑलमोस्ट 24,200पर्यंत खाली आला. एव्हाना 24,150पर्यंत खाली आला. 24,200च्या आसपास बंद दिला. म्हणजे हायर लेवलला जो रेजिस्टन्स आहे 24,300 तो इंटॅक्ट राहिला. लोअर लेवलला 24,000 सपोर्ट आहे. आज एक्सपायरीनंतरचा दिवस नॉर्मली कायम ट्रेंडिंग असतो आणि त्याच पद्धतीचा दिवस आज एक ट्रेंडिंग दिवस बघायला मिळाला. दिवसभर मार्केट तेजीमध्ये राहिलं, पण दुपारच्या सत्रामध्ये मात्र बँक निफ्टी जवळपास डेज हायपासून 800 पॉईंट खाली आली. 56,200च्या आसपास डेज हाय होता बँक निफ्टीचा मॉर्निंग सेशनला. तो एंटायर गेन बँक निफ्टीनं वायपआउट केला. बँकिंग क्षेत्रामुळेच मार्केटवर दबाव आला आणि निफ्टीनं सुद्धा ऑलमोस्ट त्याची एक 100-150 पॉईंटची जी वाढ होती ती कमी केली आणि एक 200 पॉईंटच्या आसपास बंद दिला. बँक निफ्टी मात्र 700 पॉईंटच्या तेजीनंतरनं सुद्धा फ्लॅट बंद दिला. फक्त 3 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद दिला. बँक निफ्टी खाली आल्यामुळेच निफ्टी आणि सेन्सेक्सवर दबाव बघायला मिळाला. त्यामुळे ओव्हरऑल तसा निफ्टीला घेऊन दिवस चांगला राहिला. फक्त बँकिंग क्षेत्रानं क्लोजिंगला जे प्रॉफिट बुकिंग दाखवलं खाली आलं ते थोडंसं काळजीत टाकणारं, कारण जर बँकिंग सेक्टरला थोडं प्रॉफिट बुकिंग आलं तर निफ्टी परत पुन्हा खाली येऊ शकतो. पण ओव्हरऑल मार्केटला मोमेंटम अजूनही पॉझिटिव्ह आहे. 24,000च्या वर जोपर्यंत आपण आहे फर्दर 24,500 ते 700पर्यंतची लेवलसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते येणाऱ्या ट्रेडिंग सेशन्समध्ये. उद्यासाठी ट्रेड करायचं असेल तर उद्या वीकेंड आहे, कारण शुक्रवारी सुट्टी आहे 1 मे महाराष्ट्र दिनमुळं. त्यामुळं उद्या मार्केटचा विकेंडचा दिवस राहील असं म्हणता येईल. 24,200च्या वर निफ्टी मेंटेन राहिला तर परत पुन्हा आज जो हाय आहे 24,300 तिथं पण निफ्टी जाऊ शकतो. 24,300-350 पर्यंत निफ्टी जाईल. 24,200च्या वर मेंटेन राहिला तर 24,350च्या वर गेला तर फर्दर रिकव्हरी 24,500पर्यंत येऊ शकते. त्यामुळे निफ्टीला उद्या 24,200च्या वरती 24,300 ते 350पर्यंतची रॅली येऊ शकते. लोअर लेवलला 24,200च्या खाली 24,100 पहिला सपोर्ट आहे आणि त्या खाली आला तर 24,000पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते. त्यामुळे हायर साईडला 200 पॉईंटची जागा आहे निफ्टीला वाढण्यासाठी 150-200 पॉईंट. लोअर साईडला सुद्धा 150-200 पॉईंट घटण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे एक थोडंसं रेंज बाउंड ट्रेड राहू शकतो. पण ज्या पद्धतीने विक्स थोडंसं खाली आलं आहे मला वाटते थोडंसं एक रेंज बाउंड ट्रेडिंग उद्या कदाचित बघायला मिळू शकतं. बँक निफ्टीमध्ये थोडंसं हायर लेवलवरून 800 पॉईंट खाली आलं आहे, त्यामुळे थोडंसं विकनेस वाटतं आहे. त्यामुळे जर बँक निफ्टी खाली आला तर 55,200 ते 55,000पर्यंत खाली येऊ शकतं. बँक निफ्टीला पहिला सपोर्ट 55,200, त्याच्या खाली आला तर 55,000पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. हायर लेवलला 55,500 क्रॉस केला तर 56,000पर्यंतचा राईज बँक निफ्टीमध्ये परत पुन्हा येऊ शकतो. तेव्हा बँक निफ्टीला 55,500च्या वर 56,000पर्यंतचा राईज आहे. 55,200 पहिला सपोर्ट आहे लोअर लेवलला, त्याच्या खाली आता 55,000पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. आज NSEमध्ये 1400 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,547 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 35 शेअर्स वाढले, त्या बाजूला 15 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअरची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे, पण NSEमध्ये थोडंसं मिक्स शो आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा आज दिवसभरामध्ये तसे सगळे सेक्टर पॉझिटिव्ह होते, पण क्लोजिंगला बँक सेक्टर पूर्ण पडत गमावून फक्त 3 पॉईंट पॉझिटिव्ह राहिलं. बाकी एनर्जी आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजमध्ये किरकोळ प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं, मायनसमध्ये बंद आहेत. बाकी FMCG, ऑटो, IT आणि फार्मा सेक्टरमध्ये तेजी राहिली. 1 ते 2% तेजी या सेक्टर्समध्ये राहिलेली आहे. FIचा मूड थोडा सेलिंगचा आहे. काल FIने जवळपास 1,800 करोडची विक्री केली आहे. आजही निफ्टी ज्या पद्धतीनं हायर लेवलवरून खाली आले, मला वाटतं निश्चित FIने थोडं प्रॉफिट बुकिंग हायर लेवलला करणं पसंत केलं आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट्स अर्धा टक्का पॉझिटिव्ह आहेत. डाऊ 30 पॉईंट मायनस आहे. ओव्हरऑल US मार्केट थोडंसं फ्लॅट क्लोज आहेत, कारण हायर लाईफ टाईम हायच्या आसपास आहेत. इराण US युद्धामध्ये कोणताही ब्रेक थ्रू नाही आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मझ अजूनही ब्लॉकेडमध्ये आहे आणि ओपन झालेलं नाही फुल्ली. त्यामुळे क्रूड ऑइलच्या प्राइसेस परत पुन्हा वाढल्या. काल $100च्या आत आलेला ब्रेंट, आता परत पुन्हा $160वर गेले. त्यामुळे सुद्धा थोडंसं आज दुपारनंतर मार्केटला दबाव बघायला मिळाला आहे. पण ओव्हरऑल लॉंग विकेंड आहे उद्याच्या सेशननंतर, त्यामुळे थोड्या होप्स आहेत की काहीतरी डेव्हलपमेंट्स होतील. पण ओव्हरऑल उद्यासाठी मार्केटला मगाशी ज्या निफ्टीचे लेवल्स बघितल्या त्यानुसार काम करायला काय हरकत नाही. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा.